नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एस.जी.के पब्लिकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. एम-पी-एस-सी द्वारे होणाऱ्या तलाठी भरती व इतर सर्व परीक्षांकरिता आपण प्रश्न उत्तरे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. तर आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष हे कोण असतात? तर सरपंच असतात. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता प्रमाण असणारा जिल्हा कोणता? आपले उत्तर आहे मुंबई उपनगर हा जिल्हा साक्षरतेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक आहे. भारताचे भौगोलिक केंद्रबिंदू असणारे झिरो माइल हे ठिकाण कुठे आहे? तर ते नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात? उत्तर आहे गोंड, कोलाम, परधान या जाती आढळतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार हे कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पाटण या जिल्ह्यामध्ये कोयना धरण आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोठून घेतलेले आहे? हे वाक्य मुंडकोपनिषदातून घेतलेले आहे. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आले आहे? 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू केले गेले होते. गोल घुमट कोणत्या शहरात आहे? विजापूरमध्ये गोल घुमट आहे. डेन्मार्कच्या संसदेचे नाव काय आहे? पॉकेटिंग असे नाव आहे. भारतात कागदी मुद्रा कधीपासून सुरू झाली आहे? 1861 पासून आपल्या भारतामध्ये कागदी मुद्रा सुरू झाली होती. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा पहिला साक्षर जिल्हा आहे. 7 बेटांचे शहर कोणते ओळखल्या जाते? 7 बेटांचे शहर म्हणून मुंबई या शहराला ओळखल्या जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे. पुढील प्रश्न. सर्वात हलका वायू कोणता आहे? हेलियम हा सर्वात हलका वायू आहे. DTP ही प्रतिबंधात्मक लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? डांग्या खोकल्यासाठी ही लस दिल्या जाते. लहान मुलांच्या शरीरात किती टक्के पाणी असते? तर 75% पाणी हे लहान मुलांच्या शरीरात असते. नगरपालिकेची सभा किती महिन्यातून एकदा घेतली जाते? तर 2 महिन्यातून एकदा ही सभा घेतली जाते. 1857 चा उठाव हे शिपायांचे बंड होते असे कोणी म्हटले? तर इंग्लंडचे पंतप्रधान डिझरायली यांनी म्हटले होते. 11व्या परिशिष्टात कशाचा समावेश केला गेला आहे? पंचायत राजचा समावेश हा 11व्या परिशिष्टाने केलेला आहे. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुवाधार धबधबा हा नर्मदा नदीवर आहे. पुढचे प्रश्न. शिलावरणाची खोली भूकवचापासून किती किलोमीटर आहे? 100 किलोमीटर आहे. जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे? तर 2.4 एवढं क्षेत्र भारताने व्यापलेले आहे. महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला? पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण? डॉक्टर एस राधाकृष्णन हे आहेत. इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी इराणी ट्रॉफी संबंधित आहे. फटाक्यांमध्ये कोणता स्फोटक पदार्थ वापरतात? पोटॅशियम नायट्रेट हा पदार्थ वापरतात. कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते? तर ड जीवनसत्व हे आपल्या शरीराखाली त्वचेखाली होऊ शकते.